बाजारात मिळते तशी कुरकुरीत रसाळ जिलेबी घरी बनवायची आहे. ना इस्ट ना तासनतास बॅटर फर्मेंट करण्याची गरज. आज आपण फक्त मैदा, दही आणि इनो वापरून झटपट जिलेबी बनवणार आहोत. यासाठी लागणार आहे मैदा, दही, इनो आणि आवश्यकतेनुसार पाणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा, 1 टीस्पून इनो व 1 स्पून तूप घेऊन आपण सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत. आता हे मिश्रण चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप सर्व मैद्याला लागेल. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे दही घालणार आहोत व तेही त्याच्या मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. दही मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. बॅटर तयार करण्यासाठी सुरुवातीला मी अगदी थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये मैदा मिक्स केला. आता परत थोडं पाणी घालून परत थोडं चांगलं मिक्स करून घेतलं. पाणी अगदी थोडं थोडं घालायचं, जेणेकरून बॅटर पातळ होणार नाही. बॅटर जर पातळ झालं तर आपल्याला जिलेबी चांगली करता येणार नाही. त्यासाठी हलवत व एका डायरेक्शनमध्ये हलवत आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे जिलेबी बनवताना. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर करायचं आहे. जास्त पातळही नाही व जास्त घट्ट नाही. आता हे बॅटर आपण 20 मिनिटं झाकून ठेवलेलं आहे. पाक तयार करण्यासाठी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे व 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी व साखर मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे, त्यामुळं पाणी थोडं जास्त जरी असेल तरी ते चालेल. आता आपण ह्याच्यात केशरच्या काड्या घालून मी पिवळा रंग घातलेला आहे. तुम्ही ऑरेंज कलरही घालू शकता. तुम्हाला जो किंवा लालही कलर घालू शकता. ज्या कलरची जिलेबी करायची आहे त्या कलर तुम्ही त्या साखरेच्या पाकामध्ये घालू शकता. आता आपण गॅसवर पाक तयार करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपलं तिकडं पीठ भिजत आहे. जिलेबी करण्यासाठी आपण असा सॉसची बॉटल किंवा पॉलिथिन बॅग वापरणार आहोत. दुधाची पिशवी चालते किंवा पायपिंग बॅग पण चालते. आता मी ग्लासमध्ये ती पॉलिथिन बॅग सरळ उघडून ठेवणार आहे व त्याच्यामध्ये बॅटर भरणार आहे. अशा प्रकारे आपण ग्लासमध्ये उघडून त्याच्यामध्ये बॅटर भरणार आहोत. पळीनं थोडं थोडं बॅटर भरून घ्यायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बॅटर आता भरून घेऊन नंतर आपण पिशवीचं छोटंसं टोक कापून घेणार आहोत व जिलेबी करणार आहोत. जिलेबी हा भारतातील अतिशय लोकप्रिय पारंपरिक गोड पदार्थ आहे. सण, लग्न समारंभ, नाश्ता किंवा एखादा खास प्रसंग असो, जिलेबीची गोडी वेगळीच असते. आता आपण ही बॅग पीठ खालती सारून वरती रबर बँड लावून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून उलट्या बाजूनं पीठ बाहेर नाही आलं पाहिजे. आता आपण त्याचं टोक थोडंसं कापणार आहोत. आपल्याला ज्या जाडीची जिलेबी करायची आहे त्या जाडीचे त्याप्रमाणे टोक कापून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं बॅटर जिलेबी करताना होईल. आता बघा, पाक उकळत आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू व वेलची पूड टाकून घेणार आहोत. लिंबू पिळल्यामुळं पाकाचे परत साखरेचे कण तयार होत नाहीत. पाक एकदम एकतारी आपला परफेक्ट तयार झालेला आहे. आता आपण जिलेबी तळणार आहोत. त्यासाठी मी पसरट फ्राय पॅन घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला जिलेबी एक एक करून सोडायची आहे. जिलेबी करण्याची थोडी प्रॅक्टिस लागते तरच ती जमते. हळूहळू करून आपण एक एक करून पसरट भांडं घेतल्यामुळं जिलेबी अतिशय व्यवस्थित करता येते. कढई गोल असते, त्यामुळे जिलेबी व्यवस्थित करता येत नाही. परात किंवा असं पसरट भांडं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिलेबी करू शकता. आता आपल्याला चांगल्या प्रकारे
दोन्ही बाजूने मंद गॅसवर जिलेबी तळून घ्यायची आहे. जिलेबी करताना जास्त गॅस फास्ट करू नका. जिलेबी करपण्याची दाट शक्यता असते. ही जिलेबी एकदम पटकन होते. 20 मिनिटात इन्स्टंट जिलेबी तयार होते. अजिबात ह्याला पीठ आंबवण्याची गरज नाही. बघा, अशा प्रकारे आपण आता सर्व जिलेबी तळलेली काढून घेणार आहोत व पाकात गरम असतानाच पाकामध्ये टाकणार आहोत. जिलेबी ही वरून कडक व आतून एकदम रसदार बनते. तर अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी पाकामध्ये गरम असतानाच घालून घेणार आहोत व थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवणार आहोत. आता 15 ऑगस्ट जवळच आहे, त्यामुळे सर्वांच्या घरी जिलेबी आणली जाते व खुशी मनवली जाते. गरमागरम जिलेबी सोबत दूध आणि रबडी म्हणजे निव्वळ स्वर्गीय चव. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा जिलेबी असे लिहून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.